आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। नगर मनमाड रोडवरील नागपूर येथील सह्याद्री चौकाजवळ हिरामोती पान सेंटर समोर मृतावस्थेत आढळून आलेल्या इसमाचा खून झाला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी MIDC पोलिसांनी 2 विधी अल्पवयीन मुलांसह 3घांना ताब्यात घेतले। याबाबतची माहिती अशी की मनमाड रोडवरील नागापूर येथील सह्याद्री चौकाजवळ हिरामोती पान सेंटर समोर दिनांक 4 मे रोजी रात्री 1:30 वाजता एक इसम मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळाली। MIDC पोलिसांनी त्या अनोळखी इसमास उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तो इसम उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचं घोषित केले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचे नाव स्टीफन अविनाश मिरपगार, वय वर्ष 33, राहणार आंधळे चौरे कॉलनी, नऊ नागापूर, अहमदनगर असं असल्याचे समजते। या घटनेचा MIDC पोलिसांनी अधिक सखोल व बारकाईने तपास केला असता घटना परिसरातील CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार व गुप्त बातमीदार यांच्याकडे तपास करण्यात आला असता असं निष्पन्न झाले की यातील मयत व त्याची पत्नी हे व्हिडिओ कॉलवरून बोलत असताना आरोपी यांना संशय आला की मयत हा आपली व्हिडिओ शूटिंग करत आहे। याचा मनात राग धरून आरोपी यांनी तू आमचा व्हिडिओ का काढतोस असं त्या शिवीगाळ व दमदाटी करून मयत या सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून जिवंत ठार मारले। यावरून MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा तपास सुरू असताना MIDC पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले। त्यातील 2 अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळ यांच्या समक्ष हजर केले। अटक आरोपी संग्राम सोन्याबापू कदम, वय वर्ष 19, राहणार विठ्ठल रुक्मिणी नगर मंदिरा शेजारी नागापूर, MIDC अहमदनगर यास न्यायालयासमोर हजर केले। या गुन्ह्यातील किरण बाळासाहेब गव्हाणे, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा, अहमदनगर आणि सोन्या उर्फ गौतम भगवान अंबोरे, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा, अहमदनगर हे दोघे पसार झालेले असून MIDC पोलीस त्यांचा कसून तपास करत आहेत।